लज्जा तुच्छ मानून दुःख सहन करणे हे आशीर्वादाचे कारण कसे ठरते. आजचा विषय आहे लज्जा तुच्छ मानून दुःख सहन करणे हे आशीर्वादाचे कारण कसे ठरते, हा आपला आजचा विषय आहे. आणि पवित्र शास्त्र ज्या वेळेला आपण वाचतो तर आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये अनेक गोष्टी ह्या दुःख सहन करण्यासंदर्भाचे जे आहे ते दिसून येतात. आणि सर्वच आपण पाहणार नाही, पण हा विषय समजण्याच्या अनुषंगातून काही ठराविक मुद्दे जे आहेत ते आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत. आणि लज्जा तुच्छ मानून दुःख सहन करणे हे आशीर्वादाचे कारण कसं ठरतं, हे आज आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत. आणि मग ह्या विषयातला मुद्दा क्रमांक जो 1 आहे तो आपण लिहिणार आहोत. मुद्दा क्रमांक 1 लिहा. देवाच्या इच्छेनुसार आज्ञा पालन केल्याने, देवाच्या इच्छेनुसार आज्ञा पालन केल्याने आशीर्वाद मिळतो. मुद्दा क्रमांक 1 लिहा. देवाच्या इच्छेनुसार आज्ञा पालन केल्याने आशीर्वाद मिळतो. आणि अनेक वेळा देवाची इच्छा काय आहे हे आपण समजून घेत नसल्या कारणामुळं आपल्याला देवाचे जे आशीर्वाद आहेत ते मिळत नाही. पण जेव्हा आपल्याला देवाची इच्छा काय आहे हे समजतं आणि देवाच्या इच्छेप्रमाणे आपण आज्ञा पालन करू लागतो, त्यावेळेला आपण आशीर्वादित जे आहे होत असतं हे आपल्याला समजतं. आणि देवाची इच्छा काय आहे हे आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून आजचा हा जो विषय आहे लज्जा तुच्छ मानून दुःख सहन करणे आशीर्वादाचे कारण कसे ठरते, हा आपण काय करत आहोत, शिकत आहोत. मग ज्या वेळेला आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाकडे पाहतो तर प्रभू येशूने देखील ह्या भूतलावरती मानव देहात राहत असताना लज्जा जी आहे आपण पाहतो की त्या ठिकाणी तुच्छ मानून दुःख जे आहे त्याने सहन केलेलं होतं. आणि त्या दुःख सहनामध्ये देवाची इच्छा काय आहे हे समजून घेण्याकडं आपण पाहतो की येशूचा जास्तीत जास्त जो आहे तो कल होता. आणि बघा, ज्या वेळेला आपण फिलिप्पियराचं पत्र 2रा अध्याय आपण काढतो त्याचं 8 आणि 9 वचन पहा काय म्हणत आहे. फिलिप्पियराचं पत्र 2रा अध्याय आणि 8 ते 9 वचन ज्यावेळेस आपण वाचतो तर ह्या वचनातून कशा प्रकारे लज्जा तुच्छ मानून दुःख सहन करणे हे आशीर्वादाचं कारण ठरतं या संदर्भात काय लिहिलेलं पहा त्या ठिकाणी. आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. हेचपर्यंत आज्ञा पालन करून त्याने स्वतःला लीन केले. ह्यामुळे देवाने त्याला अतिउच्च केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी देवाची जी काही इच्छा आहे ती काय आहे हे समजून घेण्याकडं येशू हा मानव देहामध्ये राहून आपण पाहतो ते समजून घेण्याकडं तो जास्तीत जास्त आपलं जे लक्ष आहे ते केंद्रित करत होता, किंवा आपलं जे मन आहे ते त्याकडे लावत होता. आणि वचन सांगतं की येशूने ह्या ठिकाणी देवाची इच्छा काय आहे हे समजून घेतलं. आणि वचन सांगते की ज्या वेळेला येशू ह्या भूतलावरती मानव देहामध्ये राहत होता त्यावेळेला त्याला अतिशय भयानक अशा दुःखाचा जो काही सामना आहे तो करावा लागला. येशूला अतिशय भयानक अशा अपमानाचा जो काही सामना आहे
दुःखाचा जो काही सामना आहे त्याला तो करावा लागला. आणि ज्या वेळेला तो त्या दुःखाचा सामना करत होता त्या वेळेला आपण पाहतो की हे त्याच्याकरता फार कठीण होतं. पण देवाची इच्छा हीच होती की त्याने हे जे काही दुःख आहे ते सहन करावं. देवाची इच्छा हीच होती की येशूने जे काही दुःख आहे, अपमान आहे, जी काही लज्जा आहे ती त्याने सहन करावी, ही देवाची इच्छा होती. आणि ही देवाची इच्छा त्याला समजल्यानंतर त्याने ती पूर्ण करण्याच्या अनुषंगातून आज्ञापालन जे आहे ते केलेलं आपल्याला पाहायला भेटतं. अनेक वेळा जेव्हा आपल्याला लज्जा किंवा अपमान जो आहे सहन करावा लागतो त्यावेळेला त्यामध्ये देवाची इच्छा ही काय आहे हे समजून घेण्याकडे आपण लक्ष लावणं फार गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला आपण अशा प्रकारच्या परिस्थितीचा सामना करत असतो त्या परिस्थितीमध्ये देवाची इच्छा काय आहे हे आपल्याला समजतं आणि त्या देवाच्या इच्छेप्रमाणे आपण देवाच्या आज्ञेचं पालन करतो. त्यावेळेला देव आपल्याला जे आहे एकटं सोडत नाही तर तो आपल्याला उंच करत असतो. आणि बघा देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे ठिकाणी वचन 9 मध्ये असं म्हटलेलं आहे की येशूने देवाची इच्छा जाणून दुःख सहन करण्याच्या अनुषंगातून देवाच्या वचनाचं देवाच्या आज्ञेचं पालन केलं असल्या कारणामुळं त्याला सर्व नावाहून जे सर्वात श्रेष्ठ नाव आहे ना, सर्व नावाहून जे सर्वश्रेष्ठ नाव आहे ते त्याला देण्यात आलं. अनेक वेळा आपण दुःख ज्या वेळेला सहन करतो, ज्या वेळेला आपण लज्जा सहन करतो, ज्या वेळेला आपण निंदा सहन करतो, ज्या वेळेला आपण अपमान सहन करतो त्या वेळेला आपण विरोध जो आहे तो करू नये. त्यावेळेला आपण देवाची त्यामध्ये इच्छा काय आहे हे शोधण्याकडे आपलं लक्ष जे आहे ते पुरवलं पाहिजे. आणि अशा वेळेला आपण देवाची इच्छा काय आहे त्या परिस्थितीमध्ये ते बघण्याकडे लक्ष देतो. त्यावेळेला देव आपल्याला त्याची इच्छा काय आहे हे प्रगट करतो आणि ती प्रगट झाल्यानंतर आपण देवाच्या आज्ञेचं पालन जे आहे ते केलं पाहिजे. ज्या वेळेला आपण अशा प्रकारे करतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपण आशीर्वादित जे आहे ते होत असतो. आणि येशूने मानव देहामध्ये राहून देवाची इच्छा जाणून घेतली आणि ती समजल्यानंतर त्याने आज्ञेचं पालन करण्याच्या अनुषंगातून त्या ठिकाणी आपण पाहतो की दुःखाचा त्या ठिकाणी तो सामना करत आहे. आणि बघा वचन सांगते की ज्या वेळेला येशू हा दुःखाचा सामना जे आहे ते करत होता, ज्या वेळेला येशू हा अपमानाचा सामना करत होता, ज्या वेळेला येशू हा आपण पाहतो की लज्जाचा सामना करत होता, त्यावेळेला खऱ्या अर्थाने देवाची त्याच्याकरता एक वेगळी जी काही योजना आहे आशीर्वादाला घेऊन ती आखत होता हे आपल्याला पाहायला भेटतं. आणि ज्यावेळेस आपण इब्री लोकांचं पत्र 12 अध्याय आणि वचन 2 वाचतो तर इब्री लोकांच्या पत्रातून आपल्याला खऱ्या अर्थाने येशूने क्रूसावरती लज्जा आणि अपमान सहन केला आणि देवाच्या इच्छा पूर्ण केल्यानंतर देवाने त्याला जे आहे ना सर्व नावाहून श्रेष्ठ असं नाव जे आहे ते दिलं. बघा वचन काय सांगत आहे, त्याचं दुसरं वचन वाचा. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे, जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राज आसनाच्या उजवीकडे बसला आहे. व्हेरी गुड. बघा ह्या भूतलावरती राहत असताना येशूने वधस्तंभावरचं जे काही मरण आहे त्या ठिकाणी त्याने काय केलं माहिती का, सहन केलं. आणि वधस्तंभावरचं मरण काय आहे हे येणाऱ्या दिवसांमध्ये खऱ्या अर्थाने आपण डिटेलमध्ये जे आहे ते शिकणार आहोत. त्याने केवळ मरण सहन केलं नाही तर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या येशूने वधस्तंभावरती भूतलावरती या मानव देहामध्ये जीवन जगत असताना लोकांकडून जे आहेत त्या सहन केलेल्या. आणि बघा वचन सांगते की त्याने
ह्या सर्व गोष्टी, हे सर्व दुःख, लज्जा, अपमान, निंदा, छळ, बदनामी, याच्या पलीकडे आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत. ह्या सर्व गोष्टी येशू सहन करत असताना आपण काय पाहतो की त्याने विरोध जो आहे तो केला नाही, त्याने प्रत्युत्तर जे आहे ते दिले नाही. वचन सांगते की वधावयास नेत असलेल्या मेंढराप्रमाणे लोकर कापणाऱ्या समोर येशू गप्प राहिला. बघा यशायाचं पुस्तक, थँक्यू पवित्र आत्मा, 53वा अध्याय आपण काढूया. यशायाचं पुस्तक 53वा अध्याय आपण काढूया. आणि त्या ठिकाणी यशाया हा आत्म्याच्या प्रेरणेने येशू ख्रिस्ताच्या मरणासंदर्भाचे काही गोष्टी त्या ठिकाणी लिहितो आणि आपण वचन ते वाचणार आहोत. वचन 6 वाचा. आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो, आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता, अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले. आणि वचन 7 पण वाचा. त्याचे हालहाल केले तरी त्याने सोसले, आपले तोंड सुद्धा उघडले नाही. वधण्यास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातरण्यांपुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला, त्याने आपले तोंड उघडले नाही. हा, तो गप्प राहिला, त्याने आपले तोंड सुद्धा उघडलं नाही. तो केव्हा गप्प राहिला माहिती का? वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं की तो तुच्छ मानला गेलेला होता. मनुष्याने त्याला टाकून दिलेलं होतं. क्लेशांनी व्याधी व्यापलेला होता, व्याधींशी परिचित होता. त्याच्या जीवनामध्ये भयंकर अशा दुःखाचा, त्रासाचा, अपमानाचा, निंदेचा, लज्जेचा सामना जो आहे तो करत होता. आणि हे तो त्या वधस्तंभावरती करत असताना तो गप्प राहिला, त्याने विरोध केला नाही. आणि तो गप्प राहिला असल्या कारणामुळं वचन आपल्याला अतिशय स्पष्टपणे इब्री लोकांचं पत्र 12वा अध्याय आणि वचन 2 ज्या वेळेला आपण वाचतो तर वचन सांगित आहे की देवाने त्याला सर्वात उंच जे आहे ते केलं. देवाने त्याला आशीर्वाद जो आहे तो दिला. देवाने त्याला श्रेष्ठत्व जे आहे ते दिलं. वचन स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं की येशूने देवाची इच्छा काय आहे ती पूर्ण करण्याकडं आपलं मन जे आहे ते लावलेलं होतं. अनेक वेळा आपल्याला जेव्हा दुःखाचा सामना करावा लागतो, देवाच्या नावामुळे ज्यावेळेस आपला छळ होतो, देवाच्या नावामुळे ज्यावेळेस आपली निंदा होते, देवाच्या नावामुळे ज्यावेळेस आपली बदनामी होते, देवाच्या नावामुळे ज्यावेळेला आपल्याला छळाचा सामना करावा लागतो, त्यावेळेला त्या छळामध्ये, त्या बदनामीमध्ये, त्या दुःखामध्ये देवाची इच्छा काय आहे हे समजून घेण्याकडे आपण आपलं मन जे आहे ते लावलं पाहिजे. आणि ज्या वेळेला त्या छळामध्ये आपण देवाची इच्छा काय आहे हे समजून घेण्याकडे आपलं मन लावतो, त्यावेळेला खऱ्या अर्थाने देवाची इच्छा आपल्याला समजते आणि त्या देवाच्या इच्छेप्रमाणे आपण करू लागतो. त्यावेळेला खऱ्या अर्थाने देव हा आपल्याला आशीर्वादित करत असतो. जर आपल्याला आशीर्वादित व्हायचं आहे तर आपल्याला ह्या दिवसांमध्ये देवाची इच्छा काय आहे, ज्यावेळेला आपण दुःख सहन करत असतो ते समजून घेण्याकडे आपण आपलं लक्ष लावलं पाहिजे. येशू ह्या भूतलावरती राहत असताना त्याला लज्जेचा सामना करावा लागला, अपमानाचा सामना त्याला करावा लागला, निंदेचा सामना त्याला करावा लागला. वचन सांगतं की मरणाचा सामना त्याला करावा लागला. लक्ष द्या, अनेक क्लेशांचा सामना त्याला करावा लागला, पण त्याने मुळीच जे आहे ते विरोध केला नाही. मुळीच आपण पाहतो की त्याने त्या ठिकाणी उत्तर जे आहे ते प्रत्युत्तर त्याने दिलं नाही. त्याने त्या दुःखामध्ये देवाची इच्छा काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्या दुःखामध्ये ज्यावेळेस त्याला कळलं की देवाची इच्छा ही आहे की आपण हे सहन केलं पाहिजे, त्याने ते सहन केलं आणि सरते शेवटी आपण काय पाहतो, त्याने ते दुःख सहन केलं असल्या कारणामुळं देवाने त्याला आशीर्वादित केलं. वचन सांगतं की सर्व नावाहून श्रेष्ठ जे नाव आहे, सर्व नावाहून ना जितके बी नावं घ्या, त्या सर्व नावाहून उंच असं नाव येशूचं होतं. सर्व नाव त्याला उंच केलं. वचन सांगते की त्याला जे आहे
देवाच्या राजस्थानाच्या उजवीकडं त्याला जे आहे ते बसवण्यात आलं. लक्ष द्या, जेव्हा आपण दुःखाचा सामना करतो ना देवाच्या नावावर, त्यावेळेला देवाच्या योजना ह्या आपल्याला आशीर्वादित करण्याच्या संदर्भाच्या असतात. हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. आणि हे आपल्याला समजावं यासाठी आपण पवित्र शास्त्राचं, पवित्र आत्म्याच्या सहाय्याने अध्ययन करणं फार गरजेचं आहे. तर आपल्याला खऱ्या अर्थाने देवाच्या योजना समजेल, देवाचे प्लॅन आपल्याला समजेल, देवाचे आशीर्वाद हे केव्हा आपल्या जीवनामध्ये आपल्याला मिळतात हे आपल्याला समजेल. दुसरा क्रमांक, मुद्दा क्रमांक 2 लिहा. मुद्दा क्रमांक 2, जेव्हा विश्वासणारा किंवा पुढारी जेव्हा दुःख सहन करतो तेव्हा तो आत्मिक परिपक्वतेमध्ये वाढतो. परत एकदा मुद्दा क्रमांक 2 सांगतो, लिहून घ्या. जेव्हा एखादा पुढारी किंवा एखादा विश्वासणारा दुःख सहन करतो तेव्हा तो आत्मिक परिपक्वतेमध्ये वाढत असतो. आता आत्मिक परिपक्वतेमध्ये वाढणं हे इतकं सोपं नाहीये. आत्मिक परिपक्वतेमध्ये जर वाढायचं आहे तर दुःख सहनाचा सामना जो आहे तो करावा लागत असतो. दुःखाचा जो काही सामना आहे तो करावा लागत असतो. आणि ज्या वेळेला आपण याकोबाचं पत्र 1 अध्याय आणि 2 ते 4 वचन वाचतो, त्या ठिकाणी याकोब अतिशय स्पष्टपणे आपल्याला लज्जा आणि दुःख सहन केल्यामुळे आपली आत्मिक वाढ होते आणि आपल्याला धैर्य प्राप्त होते या संदर्भात काही महत्वाच्या गोष्टी ज्या आहे सांगताना दिसून येतं. बघा, याकोबाचं पत्र 1 अध्याय आणि 2 ते 4 वचन आपण वाचणार आहोत. माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाच्या परीक्षेने धीर उत्पन्न होतो आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. व्हेरी गुड. किती स्पष्टपणे देवाचं वचन या ठिकाणी आपल्याला निरनिराळ्या विषयांवर व्यवहार्य जो उपदेश आहे करताना याकोब दिसून येत आहे. आणि वचन सांगत आहे की माझ्या प्रिय बंधूंनो, जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या दुःखाचा, परीक्षेचा सामना जो आहे तो करत असतात, त्रासाचा सामना जो आहे तो करत असतात, त्यावेळेला तुम्ही आनंद जो आहे तो केला पाहिजे. का? कारण देवाला खऱ्या अर्थाने तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते आशीर्वादित करायचं असतं. देवाच्या नावामुळे ज्यावेळेस आपला छळ होतो, देवाच्या नावामुळे ज्यावेळेस आपली निंदा होते, देवाच्या नावामुळे ज्यावेळेस आपला अपमान होतो, देवाच्या नावामुळे ज्यावेळेस आपल्याला दुःख सहन करावं लागतं, त्यावेळेला आपण त्या दुःख सहनामध्ये, त्या त्रासामध्ये विरोध जो आहे तो करू नये. त्या दुःखामध्ये देवाची इच्छा काय आहे हे समजून घेण्याकडे आपण आपलं लक्ष जे आहे ते लावलं पाहिजे. आणि जेव्हा आपण आपलं लक्ष त्या दुःख सहनामध्ये देवाची इच्छा काय आहे समजून घेण्याकडे लावत असतो, त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्याला समजते की देव हा आपल्याला जे आहे आशीर्वादित करत आहे. देव हा आपल्याला जे आहे ना आत्मिक परिपक्वतेमध्ये जे आहे ते वाढवत आहे. पवित्र शास्त्र ज्यावेळेला आपण वाचतो, वचनामध्ये अतिशय स्पष्टपणे आपण पाहतो की इयोबाचं पुस्तक 42 अध्याय आणि वचन 10 ज्यावेळेस आपण वाचतो, तर ह्या ठिकाणी दुःखाचा जो काही सामना आहे तो इयोबाने केलेला होता. अपमानाचा जो काही सामना आहे तो इयोबाने केलेला होता. त्याची जी पत्नी आहे ती त्या ठिकाणी इयोबाचा अपमान करत आहे. आपण पाहतो की ज्या वेळेला आपण इयोबाचं पुस्तक 1 अध्याय आपण ज्यावेळेस काढतो, त्या 1 अध्यायामध्ये आपल्याला पाहायला भेटते की कशा प्रकारच्या दुःखाचा जो काही सामना आहे तो इयोबाने जास्त केलेला आहे. इयोब हा अतिशय भयानक अशा दुःखाचा सामना करत आहे. इयोब हा अतिशय भयानक अशा
अपमानाचा सामना जो आहे तो करत आहे. आणि ज्यावेळेस तो अपमानाचा सामना करत होता, ज्यावेळेस तो दुःखाचा सामना करत होता, त्यावेळेला त्या दुःखाचा सामना करत असताना, अपमानाचा सामना करत असताना त्याने देवाची इच्छा काय आहे हे समजून घेण्याकडे आपलं लक्ष लावलं. आणि बघा, ज्या वेळेला त्याने देवाची इच्छा काय आहे हे समजून घेण्याकडे लक्ष लावलं, त्यावेळेला त्याने त्या ठिकाणी मुळीच विरोध जो आहे तो केला नाही. मुळीच त्या ठिकाणी आपण पाहतो त्याने विरोध जो आहे तो केला नाही. त्याने देवाच्या आज्ञेप्रमाणे ते दुःख जे आहे ते सहन केलं, आणि ते सहन केलं असल्या कारणामुळं देवाने त्याला आशीर्वाद दिला. बघा, ज्यावेळेस 42 अध्याय आणि वचन 10 वाजता कोणतरी वाचण्याची मदत करा. योबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली, तेव्हा परमेश्वराने योबाच्या दुःखाचा परिहार केला. पूर्वी योबाची मालमत्ता होती, तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली. व्हेरी गुड. पूर्वी योबाची जेवढी संपत्ती होती, योबाची जेवढी मालमत्ता होती, तिच्या दुप्पट जी काही मालमत्ता आहे, तिच्या दुप्पट जी काही संपत्ती आहे, ती परमेश्वर देवाने योबाला दिली. लक्ष द्या, ज्या वेळेला देवाच्या नावामुळं आपली निंदा होते, देवाच्या नावामुळे ज्यावेळेस आपला छळ होतो, देवाच्या नावामुळे ज्यावेळेला आपल्याला दुःख सहन करावं लागतं, त्यावेळेला देवाची इच्छा त्यामध्ये काय आहे हे आपण शोधण्याचा प्रयत्न जे तो केला पाहिजे. आणि ज्या वेळेला आपण देवाची इच्छा काय आहे ते शोधण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याला देवाची इच्छा समजते, त्यावेळेला त्या इच्छेचं पालन आपण करावं हे देव आपल्याकडनं अपेक्षित करतो. आणि ज्यावेळेस आपण देवाची इच्छेचं पालन करतो, देव आपल्याला आशीर्वादित केल्याशिवाय राहत नाही. पण अनेक वेळा आपण ज्यावेळेस दुःखाचा सामना करत असतो, निंदेचा सामना आपण करत असतो, छळाचा सामना आपण करत असतो, त्यावेळेला आपण जे आहे ना, देवाची इच्छा शोधण्याऐवजी आपण आपल्या इच्छेला प्राधान्य देतो आणि आपण विरोध जो आहे तो करू लागतो. वचन सांगते की योब शांत राहिला. वचन सांगते की योबाने अपमान सहन केला. त्याची जी पत्नी आहे, ज्या वेळेला आपण योबाचं पुस्तक ज्यावेळेस आपण वाचतो, तर वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला सांगतं की त्याची जी पत्नी आहे, त्याची पत्नी ही त्याच्याकडे आली आणि तिने देखील, बघा काय म्हटलं, बघा कोणीतरी आपण वचन वाचणार आहोत. 2 अध्याय आपण काढूया आणि 9 आणि 10 वचन वाचू. त्याची पत्नी कशा प्रकारे त्याचा अपमान करते पहा योबाचा. तेव्हा त्याची स्त्री त्याला म्हणाली, तुम्ही अजून सत्व धरून राहिला आहात काय? देवाचे नाव सोडून द्या आणि मरून जा. व्हेरी गुड. बघा, त्याची स्त्री जिच्याकडे त्याने कधी अपेक्षा केली नव्हती, ती त्याला या ठिकाणी म्हणत आहे की तुम्ही अजून देवाला धरून राहिलेले आहात का? सत्व धरून राहिलेले आहात का? ती त्या ठिकाणी त्याला म्हणत आहे की तुम्ही देवाचं नाव घ्यायचं सोडून द्या, खऱ्याने वागणं सोडून द्या, सत्वाने वागणं, जीवन जगणं सोडून द्या. आता काही फायदा नाहीये. लेकर मरून गेले, उंट गेले, मेंढर गेले, गडी गेले, होतं नव्हतं सर्व काही निघून गेलं हातातून. ती म्हणते आता काही फायदा नाहीये देवाचं नाव घेऊन. वचन सांगितलं, ती त्याला म्हणाली आता देवाचं नाव घेणं सोडून द्या आणि मरून जा. लक्ष द्या, एक पत्नी आपल्या पतीचा कशा प्रकारे अपमान जो आहे तो करत आहे ह्या वचनातून दिसून येतं. ज्या वेळेला आपण पहिला अध्याय वाचायला सुरुवात करतो ना, वचन सांगते की कशा प्रकारच्या दुःखाचा सामना जो आहे त्याला करावा लागला. ह्या सर्व गोष्टी योबाच्या जीवनामध्ये आलेल्या असताना योबाने त्या गोष्टींमध्ये, त्या दुःखामध्ये, त्या अपमानामध्ये देवाची इच्छा शोधली. त्याने स्वतःची इच्छा शोधली नाही. ज्यावेळेस आपण दुःखाचा सामना करतो, ज्यावेळेला आपण देवाच्या नावामुळे आपला छळ होतो, दुःख, त्रास, संकट, परेशान्या, प्रॉब्लेम्स आपल्याला येतात,
त्यावेळेला आपण प्रत्युत्तर करू नये, तर त्यामध्ये देवाची इच्छा काय आहे हे आपण शोधलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण देवाची इच्छा शोधतो आणि आपल्याला ते कळतं, त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपण विरोध करण्याऐवजी ते सहन करतो, आणि सहन केल्यामुळं फार मोठे आशीर्वाद जे आहेत देव आपल्याला देत असतात. वचन सांगते की पूर्वी योबाची संपत्ती होती ना, त्याच्या दुप्पट संपत्ती त्याला दिली देवाने. दुप्पट देवाने त्याला आशीर्वादित केलं. दुप्पट देवाने जे आहे ना, आपण पाहतो की त्याला मान सन्मान दिला, त्याला आशीर्वादित केलं, त्याला संपत्ती दिली. आपल्याला देखील देव अशा प्रकारे आशीर्वाद करू पाहतो. आणि अशा प्रकारे जर आशीर्वाद व्हायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे, तर ह्या दिवसांमध्ये देवाची इच्छा काय आहे हे आपण बघितलं पाहिजे. तिसरा मुद्दा क्रमांक 3 लिहा. देवाच्या गौरवासाठी सहन केल्यामुळे, देवाच्या गौरवासाठी सहन केलेल्या दुःखामुळे आशीर्वाद येतात. मुद्दा क्रमांक 3 लिहा. देवाच्या गौरवासाठी सहन केलेल्या दुःखामुळे आशीर्वाद येतात. ज्या वेळेला तुम्ही देवाच्या गौरवासाठी दुःख सहन करत असतात, त्यावेळेला देवाचे आशीर्वाद हे कशा प्रकारे येतात हे आपण 1 पेत्र 4 अध्याय आणि वचन 14 मधून जे पाहणार. पहा, 1 पेत्र 4 अध्याय आणि वचन 14 काय म्हणत पहा, कशा प्रकारे देवाच्या गौरवासाठी दुःख सहन जे आहे ते करावं लागत असतं. ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य आहात, कारण गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुमच्यावर येऊन राहिला आहे. त्याच्याकडून त्याची निंदा होते, पण तुमच्याकडून तो गौरविला जातो. हो, पण तुमच्याकडून जे आहे देव हा गौरविला जातो. वचन सांगत आहे की ख्रिस्ताच्या नावामुळे ज्या वेळेस तुमची निंदा होते, ख्रिस्ताच्या नावामुळे ज्या वेळेला तुमचा छळ होतो, ख्रिस्ताच्या नावामुळे ज्यावेळेस तुमची बदनामी होते, त्यावेळेला खऱ्या अर्थाने तुम्ही आशीर्वादित आहात. का? कारण तुमच्या बदनाम झाल्यामुळे, तुम्ही सहन करत असलेला जो काही छळ आहे त्यामुळे देवाच्या नावाचं गौरव होत, देवाच्या नावाची महिमा जी आहे ते होत असते. आणि म्हणून देवाच्या नावाकरता ज्या वेळेला आपली निंदा होते, ज्या वेळेला आपला छळ होतो, त्या वेळेला देवाला महिमा मिळत असतो, हे आपल्याला समजणं फार गरजेचं. पण आपण छळ सहन करत नाही, विरोध सहन करत नाही, निंदा सहन करत नाही, दुःख सहन करत नाही. देवाच्या नावावर आपण विरोध करू लागतो, आणि जिथं आपण विरोध करू लागतो तिथं देवाला गौरव मिळण्याचं थांबतं. तिथं देवाला महिमा मिळण्याचं जे ते थांबत असतं. आणि म्हणून दुःख सहन करावं ही जर देवाची इच्छा आहे तर आपण ते करणं फार गरजेचं आहे. का? कारण त्यामुळे देवाचं नाव उंच होतं, देवाच्या नावाला महिमा जो आहे तो मिळत असतो. बघा, वचन सांगतं की प्रेषणाचं पुस्तक 5 अध्याय आणि वचन 41 ज्यावेळेला आपण वाचतो, त्या ठिकाणी 5 अध्यायाच्या 41 वचनामध्ये प्रेषितांनी देवाच्या नावामुळे निंदा सहन केली, प्रेषितांनी देवाच्या नावामुळे धमकी सहन केली, प्रेषितांनी देवाच्या नावामुळे फटके जे आहे ते सहन केले. बघा वचन काय सांगते, वचन 41, 5 अध्याय 41 वचन. तर त्या नावासाठी आपण अपमानास पात्र ठरण्यात आलो म्हणून आनंद करत न्याय सभेकडून निघून गेले. व्हेरी गुड. आपण येशूच्या नावाकरता अपमानास पात्र ठरलो, हे त्यांच्याकरता आनंदाचं कारण ठरलं. येशूच्या नावाकरता आपण छळाचं पात्र ठरलो, येशूच्या नावाकरता आपण बदनामीचं पात्र ठरलो, येशूच्या नावाकरता आपण दुःखाचं पात्र ठरलो. म्हणून त्या ठिकाणी आपण पाहतो की यांनी काय केलं का आनंद केला. बघा वचन 40, बघा वचन 40 काय म्हणते, वचन 40. तेव्हा त्यांनी त्याचे सांगणे मान्य केले. त्यांनी प्रेषितांना बोलवून त्यांना मारहाण केली आणि येशूच्या नावाने बोलू नका अशी ताकीद देऊन त्यांना सोडून दिले. हा, त्यांना मारहाण केली, त्यांना धमकी दिली, त्यांच्यावरती प्रेशर आणलं. येशूच्या नावाने बोलायचं नाही, येशूच्या नावाने शिकवायचं नाही.
त्यांना मारहाण केली, त्याची निंदा केली, त्यांचा अपमान केला. पण तुम्हाला माहिती का, त्यांना हे कळालं की देवाची इच्छा जर ही आहे की आपल्याला मारून गौरव मिळवून घ्यावा, देवाची इच्छा जर ही आहे की आपल्याला अपमानित करून त्याचा महिमा जो आहे ते करून घ्यावा, तर त्या ठिकाणी त्यांनी ही गोष्ट त्यांच्याकरता आनंदाची बाब ठरवून घेतली, त्यांच्याकरता आनंदाची गोष्ट ठरवून घेतली. देवाची इच्छा काय आहे? ज्या वेळेला देवाच्या नावामुळे आपली निंदा होते, देवाच्या नावामुळे आपला छळ होतो, देवाच्या नावामुळे आपल्याला धमक्या भेटतात, देवाच्या नावामुळं ज्या वेळेला आपल्याला अपमानित केलं, तर त्या वेळेला जर देवाची इच्छा ही आहे की ह्या सर्व गोष्टींच्या द्वारे महिमा घ्यावा, गौरव घ्यावा, तर देवाची इच्छा पूर्ण करण्याकडे आपण आपलं लक्ष पुरवलं पाहिजे. प्रेषितांनी देवातला महिमा मिळेल या अनुषंगातून दुःख सहन केलं, त्यांनी अपमान सहन केला, त्यांनी निंदा जे ते सहन केली आणि देवाला त्यांनी गौरव दिला. लक्ष द्या, ह्या जगामध्ये राहत असताना आपण लज्जा तुच्छ मानून दुःख जे आहे ते आपण सहन करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे, तर आपण आशीर्वाद. लक्ष द्या, येशूचं नाव घेऊन ह्या जगात चालणं सोपं नाही. येशूचं नाव घेऊन ह्या जगात राहणं सोपं नाही. येशूचं नाव घेऊन ह्या जगामध्ये चालणं सोपं नाहीये. ज्यावेळेस तुम्ही येशूचं नाव घेऊन चालाल, त्रास होईल, दुःख, परेशान्या, संकट, छळ, अपमान, निंदा, लज्जा याचा सामना करावा लागेल. एवढं सोपं नाहीये येशूचं नाव घेऊन चालणं. आणि ज्यावेळेस आपण येशूचं नाव घेऊन चालू, वचन सांगते खऱ्या अर्थाने देव आपल्याला आशीर्वाद करेल. जर आपल्याला आशीर्वाद व्हायचा आहे, तर आपल्याला ह्या दिवसांमध्ये येशूच्या नावाची मुळीच लाज आपण वाटली नाही पाहिजे. आपल्याला उघडपणे आपण येशूचं नाव जे आहे ते घेऊन चालणं फार गरजेचं. वचन सांगतं की माझ्या नावामुळं लोक तुमची निंदा करतील, माझ्या नावामुळं लोक तुम्हाला छळतील, माझ्या नावामुळं लोक तुम्हाला वाईट म्हणतील. लक्ष द्या, पण सत्य शेवटी ह्या सर्व गोष्टी आशीर्वादाचं कारण बनल हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. येशू मानव देहामध्ये जीवन जगत असताना त्याला सर्व दुःखाचा सामना करायला, पण सत्य शेवटी सर्व नावाहून श्रेष्ठ नाव हे येशूला देण्यात आलं. सत्य शेवटी पित्याच्या उजवीकडे जे आहे येशू बसला. लक्ष द्या, योबाला दुप्पट आशीर्वाद जे आहे ते देवाने दिला. प्रेषितांना देवाने जे आहे ते आशीर्वाद केलं. आपल्याला देखील देव आशीर्वाद करेल. का? कारण देव काल, आज आणि युगांत एकसारखा आहे. तो कधीही बदलत नाही. फक्त त्याची इच्छा काय आहे हे या परिस्थितीतून जात असताना समजून घ्यायचा प्रयत्न करा आणि त्याप्रमाणे देवाची इच्छा पूर्ण करा. देव तुम्हा सर्वांना, आपल्या सर्वांना आशीर्वाद केल्याशिवाय राहणार नाही. देवा या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वादित करो. यावेळेला आपण आपले डोळे बंद करूया आणि आपण